न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। श्री स्वामी समर्थ केंद्रातील महिलांचे व पुरुषांचे उंब्रज मधील श्रीकृष्ण मंदिरामध्ये गुरुचरित्र पारायण ग्रंथ वाचन। सातारा कराड तालुक्यातील उंब्रज येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातील महिला व पुरुष सेवेकऱ्यांनी श्रीकृष्ण मंदिरामध्ये गुरुचरित्र ग्रंथ पारायण घेतले होते। या पारायणाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। महिलांना पारायणास बसण्यासाठी मंदिरांमधील जागा अपुरी पडली। जागे अभावी काही महिला पारायणास बसू शकल्या नाहीत। केंद्रातील महिलांनी 2 दिवस अगोदर मंदिर सुशोभित केलेले दिसून आले। दत्तप्रदक्षिणा घालून ज्यांना ग्रंथ नसतील त्यांना ग्रंथ देऊन केंद्रातील महिलांनी सहकार्य केले। हे पारायण शुक्रवार नोव्हेंबर 28 रोजी शिस्तबद्ध पद्धतीने सुरू झाले। गेली अनेक वर्षापासून केंद्रातील महिला व पुरुष गुरुचरित्र पारायण करत आहेत। केंद्रातील महिलांनी संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय करून सोडला। केंद्रातील महिला नेहमीच जनहिताचे कार्यक्रम घेऊन समाजाला एक चांगली दिशा दाखवण्याचे काम करतात। यावेळी सर्व सेवेकरी उत्साही व आनंदी दिसून आले। शुक्रवार 5 डिसेंबर रोजी कार्यक्रमाची सांगता होणार आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणे महाप्रसादाचे नियोजन केलेले आहे। इंडिया न्यूज 28 सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट। मी इंडिया न्यूज 28 कराड तालुक्यातील उंब्रज या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिरामध्ये आपण आलेलो आहे। या ठिकाणी असंख्य महिला वाचनासाठी बसलेल्या आहेत। तरी त्यांच्याकडून आपण काय माहिती आहे ते पाहूया। नाव सांगा। श्री स्वामी समर्थ। मी सुमिता बाळासाहेब गायकवाड उंब्रज या कृष्ण मंदिरात मी 2003 पासून सेवेत आहे। आता गुरुचरित्र दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र ग्रंथ सुरू केलेला आहे। किती वर्षापासून हा ग्रंथ चालू आहे? ह्याच्या अगोदर खूप वर्षापासून चालू आहे सेवा, पण मी या सेवेत आल्यापासून 2003 पासून या सेवेत आल्यापासून मी पण गुरुचरित्र वाचते। आपल्याला काय अनुभव आहे? वर्षाच्या पूर्वी काय अनुभव आहे? मी संकेत गायकवाड। मी 2004 पासून स्वामी समर्थ केंद्रामध्ये सेवेसाठी रुजू आहे। तर मी सुद्धा गुरुचरित्र पारायण वगैरे करतो, स्वामी चरित्र सारामृत करतो, अखंड नाम जप सप्ताह आपला दिंडोरी मार्गाप्रमाणे वीणा म्हणजे 7 दिवस कंटिन्यू वीणा माळ सारामृत त्याचं वाचन करून हा गुरुचरित्र ग्रंथ वाचला जातो। गुरुचरित्र वाचण्याचा टायमिंग 5 ते 8 वाजेपर्यंत संपवायचा असतो। आणि गुरुचरित्र हा असा ग्रंथ आहे की ते वाचल्यानंतर ज्या काय आपल्या मनोकामना आहेत त्या 100% पूर्ण होतात, असे माझा तर पर्सनली अनुभव आहे। किती महिला आणि किती पुरुष बसलेले आहेत? 70 महिला आणि 10 पुरुष बसलेले आहेत। कधी चालू केलेलं आहे? शुक्रवारी। समाप्ती कधी होणार? उद्या समाप्ती होणार। 7 दिवसाचा ग्रंथ असतोय, उद्या समाप्ती होणार। ओके, थँक्यू।